आज आहे ना आमच्याकडे मस्त अशी पटकन अशी होणारी मिसळ बनवणार आहे नाश्त्यासाठी. तर चला मग दाखवते मी दर वेळेस पटकन अशी मिसळ कशी बनवते ते. तर मी मटकी काय डायरेक्ट फोडणीला नाही देणार आहे. मटकी मी पहिल्यांदा उकडून घेणार आहे. त्यासाठी टाकलेलं आहे मी 2 पळ्या तेल, त्याच्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, हळद. थोडंसं मीठ कमीच टाकायचं, नंतर आपण मीठ वाढवणार आहे. त्याच्यामुळे मी ते सगळं टाकून मटकी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं, आणि 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी. नंतर आपल्याला जसा रस्सा हवा आहे तसं आपण पाणी वाढवू शकतो. इकडे मी 3 शिट्ट्या होण्यासाठी कुकर मी ठेवून दिलेला आहे. तोपर्यंत इकडे बाकीची तयारी करून घेतलेली. गरम तेलामध्ये जिरे, मोहरी टाकून थोडासा कढीपत्ता टाकून कांदा बारीक चिरलेला हे सगळं काही टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि तिखट मसाला टाकायचा. थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त असं हलवून घेतल्याच्या नंतर ना आपली मटकी शिजून झालेली तयार. ती मटकी मी त्याच्यामध्ये टाकून घेतली. मस्त असा रस्सा तयार आपला झालेला होता. आता मस्त असा मटकीचा रस्सा तर घरी तयार झाला होता, पण त्याच्यासाठी लागणार होती शेव आणि पाव. ते सुद्धा मी बाहेरूनच आणलं होतं. ते काय घरी बनवलेलं नव्हतं. तर मस्त अशी मिसळ तयार झालेली होती. अशा पद्धतीने मिसळ जर बनवली ना तर पटकन अशी नाश्त्यासाठी तयार होते. इथे सगळेजण बसले होते नाश्ता करायला. तर चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.